शेतकरी मित्र सध्या 22 तारखेपर्यंत ते 20 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण महाराष्ट्रात नाही, परंतु बंगालच्या उपसागरामध्ये आणि कर्नाटक तसेच चेन्नई या ठिकाणी 19 तारखेपासूनच पावसाचे वातावरण आहे. तसे पाहिलं असता 18 तारखेला देखील बेंगलोर, चेन्नई या भागामध्ये पावसाचे वातावरण राहणार आहे. परंतु महाराष्ट्रात एकदम जोरदार थंडी राहणार आहे. आणि शेतकरी मित्रांनो, खास सांगायचं म्हणजे पावसाचे वातावरण सध्या तयार होऊ लागले आहे. कारण आपल्या मराठीच्या पंचांगानुसार पाहिला असता सटीला पाऊस हा येतच असतो पहिल्यापासूनचा. जुना आपला अनुभव आहे आपल्या प्रत्येक शेतकऱ्यांचा. ज्यांना माहिती आहे, मला माहीत नसेल पण तुम्ही आपल्या पूर्वजांना, आपल्या म्हाताऱ्या माणसाला विचारू शकता की सटीला पाऊस हा काही ना काही थोडाफार येत असतो. आणि त्याचाच प्रभाव हा महाराष्ट्रात 22 तारखेपासून त्या जिल्ह्यामध्ये 22 तारखेलाच वातावरण तयार झालं आहे. तर शेतकरी मित्र, 22 तारखेलाच पावसाचे वातावरण हे सांगली, कोल्हापूर या भागामध्ये पडण्याची शक्यता आहे. आणि सोलापूरच्या अक्कलकोट भागामध्ये 22 तारखेला पावसाचा अंदाज आहे. तसा पाऊस 23 तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यात परत वातावरणात बदल झाला आहे आणि पाऊस पडण्याचं वातावरण आहे. 23 तारखेला वातावरण ढगाळ राहणार आहे. आणि हा पाऊस 23 तारखेला पाहिला असता सोलापूर, तुळजापूर, धाराशिव, अकलूज, सातारा, सांगली, पुणे तसेच बारामती, दौंड, जेजुरी, खेड, अहिल्यानगर, जुन्नर, करमाळा, जामखेड, बार्शी, पंढरपूर, सोलापूर, अक्कलकोट, तुळजापूर, बार्शी, पिठी, लातूर, केज, बीड, माजलगाव, गेवराई, पैठणचा काही भाग, तसेच परळी, लातूर, अहमदपूर, उदगीर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस हा 23 तारखेला रात्री पडण्याची शक्यता आहे. आणि शेतकरी मित्रांनो, 24 तारखेला देखील परत काही जिल्ह्यामध्ये पाऊस राहणार आहे. 24 तारखेला 3च्या टायमाला पैठण, अहिल्यानगर, जामखेड, बीड, करमाळा, बार्शी, केज, चौसाळा, तसेच पिठी, तुळजापूर, धाराशिव, सोलापूर, अक्कलकोट, लातूर, परळी, अहमदपूर या भागामध्ये 23-24 तारखेला सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि हा पाऊस जवळजवळ शेतकरी मित्रांनो सातारा, कराड, चिपळूण, गोकर्ण, पुणे, खोपोली, खेड, जुन्नर या भागामध्ये देखील पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच रत्नागिरी या भागामध्ये देखील हा पाऊस राहणार आहे. आणि नाशिकच्या काही भागामध्ये देखील नाशिक, मनमाड, इगतपुरी या भागामध्ये देखील 3च्या टायमाला सर्वसाधारण पावसाच्या सरी दाखवत आहे. तसा हा पाऊस शेतकरी मित्रांनो परत 24 तारखेलाच रात्री हा पाऊस नाशिकच्या काही भागामध्ये नाशिक, मनमाड, वैजापूर, श्रीरामपूर, अहिल्यानगर, खेड तसेच जेजुरी, दौंड, बारामती, जामखेड, पैठण, करमाळा या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच जत, सांगली, सोलापूर, अक्कलकोट या भागामध्ये देखील सर्वसाधारण ते जोरदार पावसाची शक्यता आहे. आणि पाऊस जवळजवळ मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा अंदाज बिलकुल नाही. पश्चिम महाराष्ट्रात, दक्षिण महाराष्ट्रात तसेच मध्य महाराष्ट्रात देखील पाऊस आहे. आणि हा पाऊस 25 तारखेला देखील सातारा, दापोली, रत्नागिरी या भागामध्ये सर्वसाधारण पाऊस राहण्याची शक्यता आहे. आणि अहिल्यानगरच्या काही भागामध्ये. आणि 26 तारखेपासून परत वातावरणात स्वच्छ राहणार आहे आणि थंडीमध्ये वाढ होणार आहे. तसेच हा पाऊस परत शेतकरी मित्रांनो 28 तारखेला म्हणजेच 27 तारखेलाच रात्री 1च्या टायमाला एक लो प्रेशर आहे आणि हा लो प्रेशरचा प्रभाव हा 100% महाराष्ट्रात पाऊस येण्यास कारणीभूत राहणार आहे. हा 27 तारखेला रात्री 1च्या टायमाला सोलापूर, अक्कलकोट, लातूर, नांदेड या भागामध्ये एकदम जोरदार पाऊस राहणार आहे. तसेच आदिलाबाद, चंद्रपूर, कापसी, कांकेर या भागामध्ये सर्वसाधारण ते जोरदार पाऊस राहणार आहे. कारण हा विशाखापट्टणम या ठिकाणी एकदम जोरदार असा लो प्रेशर आहे आणि त्याच्या प्रभावामुळे महाराष्ट्रात 28